आज बनवूया अगदी थोडा वेगळ्या पद्धतीने डोसा, तो म्हणजे नीर डोसा. 1 वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून त्याला अगदी भिजून ठेवायचे 5 तास. 5 तास झाले की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. नंतर 1 वाटी खोबरं टाकून पाणी टाकायचं 1 वाटी आणि वाटून घ्यायचं. अगदी बारीक वाटायचे. हे झालं की त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आणखीन पाणी टाकायचं. इथे ना 1 वाटीला ना आपल्याला 3.5 वाट्या पाणी पुरेसं होतं. कमी जास्त होऊ शकतं तुमच्या तांदळावरती आहेत. आणि मीठ टाकीन बाजूला ठेवायचे. इथे चटणी बघा, खोबरं, भाजलेली चण्याची डाळ, त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे, साखर, मिरची, आलं, त्याचबरोबर थोडंसं चिंच, मीठ आणि सगळं घालून अगदी वाटून घ्यायचे. मग आपण फोडणी देऊया. तेलामध्ये राई, उडदाची डाळ, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि हिंग. छान अशी खमंग फोडणी रेडी झाली. ते झालं की नंतर आपण हे मिश्रण बघा अगदी मस्त पाण्यासारखं झालंय. तवा गरम करायचे, जरासं तेल टाकायचे, मग कपड्याने पुसून घ्यायचे आणि मस्त असे आपले डोसे अगदी वरून अशाच प्रकारे एका वाटीने काढायचे. मस्त बनतात. आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर मात्र तुम्हाला लाईक करायचं.